नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. 12 मे जागतिक परिचारिका दिन 2026. डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथे मोठ्या सर्व परिचारिकांनी उत्साहात साजरा केलाय. केशव जिंकलवाड सर, सचिव, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा, GMC विष्णुपुरी नांदेड. आज 12 मे जागतिक परिचर्या दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आज 12 मे आहे. आमच्या नर्सेस दिवस हा खूप चांगल्या जोमात आणि जोरात साजरा करत असतो. यावर्षीही आम्ही खूप जोमात आणि जोरात हा कार्यक्रम चालू केलेला आहे आणि याच्यामध्ये आमचे डीन सर, कापसे सर, आमचे डीन सर देशमुख सर आणि MS कापसे सर, तसेच देवानंद सर, तसेच आमच्या कॉलेजचे चक्रे सर, नगराळे सर, तसेच केंद्रे सर, हे सर्वजण प्रामुख्याने ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि हा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे करण्यात आलेला आहे. आणि 12 मेच्या सर्वांना जागतिक परिचर्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वप्रथम मी श्रीदेवी मस्के, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा नांदेड. माझ्या वतीने मी आज सर्व परिचारिकांना जागतिक परिचारिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आमच्या शाखेमध्ये 7 मे ते आज 12 मे पर्यंत आम्ही परिचारिका सप्ताह हा अत्यंत उत्साहात साजरा केलेला आहे आणि या सप्ताहाच्या निमित्ताने आम्ही विविध स्पर्धेचे आयोजन आमच्या संस्थेमध्ये केलेले होते. त्यामध्ये आम्ही रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, त्यानंतर कॅरम, चेस, संगीत खुर्ची, व्हॉलीबॉल, क्रिकेट अशा विविध स्पर्धांचे सामने आमच्या संस्थेमध्ये साजरे केले होते. आणि त्यानंतर आज 12 मे परिचारिका दिनाच्या दिवशी आम्ही आमच्या संस्थेमध्ये आमच्या सर्व परिचारिका भगिनींसाठी स्वरूची भोजनाचे सुद्धा आयोजन केलेले आहे. आणि त्यानंतर एक जोरदार सांस्कृतिक समारंभ सुद्धा आम्ही आज साजरा करणार आहोत. सर्वप्रथम आज जागतिक परिचारिका दिन आहे 12 मे. हा सण आमचा दिवाळी दसरा सारखा सर्व परिचारिकाचा सण आहे. तो मोठ्या उत्साहाने आम्ही साजरा करतोय. सर्व परिचारिकांना जागतिक परिचारिका दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कोरोनामध्ये आम्ही फ्रंट योद्धा म्हणून परिचारिकांना शासनाने पदवी दिलेली आहे, परंतु कोविड योद्धा सारखा पदवी आम्हाला दिली, परंतु कोविड भत्ता आम्हाला अजून मिळालेला नाही. ही अपेक्षा आमच्या परिचारिकांची आहे, उपेक्षा आहे. त्यात परत एक या शासनाने आमच्यावर प्रशासकीय बदलीचा आता एक GR काढलेला आहे. तो GR मधून मागच्या वर्षी परिचारिकांना वगळलेलं होतं, परंतु यावर्षी सर्व परिचारिका प्रशासकीय बदलीमध्ये आपलं नाव आल्यामुळे सर्व भयभीत झालेले आहेत. आमची बदली होईल की काय. माझी सरकारनं हात जोडून विनंती आहे, कोविड योद्धा म्हणून जशी आम्हाला पदवी दिली, कोरोना भत्ता तर आम्हाला दिलेला नाही, परंतु हे जे आमच्यावर प्रशासकीय बदली लादलेली आहे ती प्रशासकीय बदलीमधून आमच्या परिचारिकांना वगळण्यात यावे. 12 मेच्या एवढ्याच तुमच्या सरकारकडून आम्हाला अपेक्षा आहेत. तुम्हाला कळकळीची विनंती आहे की हे प्रशासकीय बदली न करता विनंती बदली करावी. विनंती बदलीला आम्ही त्या राजी राहणार आहे. जिथे आम्हाला पाहिजे तिथं बदली द्या. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या मार्फत हा जागतिक परिचारिका दिन विष्णुपुरी नांदेड येथे सर्व स्टाफच्या उपस्थितीत साजरा करण्यात येत आहे. या वर्षी जागतिक आरोग्य संघटना तसेच इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ नर्सेस यांनी आपल्या जागतिक परिचारिका दिनाचं घोषवाक्य दिलेलं आहे, आवर नर्सेस आवर फ्युचर. जर आपण आपल्या परिचारिका व्यवसायाला जिवंत ठेवायचं असेल तर आपल्याला वेगवेगळे स्किल्स हे डेव्हलप करणं गरजेचं आहे आणि ते स्किल्सच आपलं प्रोफेशन पुढं जिवंत ठेवणार आहेत. आता आजच्या परिचारिकांना वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत. त्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करण्यासाठी एकत्रपणे संघटित लढा देण्याची गरज आहे आणि प्रत्येक वेळी लढा देऊनच परिचारिकांना वेगवेगळे बेनिफिट्स प्राप्त झालेले आहेत. आता
सक्षम नर्स बनवायचं असेल तर प्रत्येक नर्सला अद्ययावत नॉलेज घेणं गरजेचं आहे आणि त्या नॉलेजचं इम्प्लिमेंट त्या नॉलेजचा वापर रुग्णसेवेसाठी करणं गरजेचं आहे. आणि जर एक सक्षम नर्स असेल तर खूप रुग्णांचे प्राण वाचवू शकते. त्यामुळं सक्षमीकरण हे फक्त आर्थिक असेल किंवा सामाजिक असेल एवढंच नाही आहे, तर ते नॉलेज आहे, वेगवेगळ्या पॉलिसी मेकिंगमध्ये इन्व्हॉल्वमेंट करणे आहे आणि नर्सेसना सामाजिक दर्जा उंचावण्याचं काम करण्याची शासनातर्फे फार गरज आहे. कोविड-19 ही महामारी सगळ्या जगानेच अनुभवलेली आहे. आपल्याला माहीत आहे की सर्व शासकीय कर्मचारी किंवा सर्व शासकीय अधिकारी हे घरी बसून होते, परंतु फक्त आणि फक्त फ्रंटलाईन वॉरियर म्हणून परिचारिका आणि डॉक्टर्स हे रुग्णालयामध्ये काम करत होते. आपल्या जीवाची पर्वा न करता परिचारिकांनी रुग्णांना सेवा दिलेल्या आहेत. या महामारीमध्ये खूप परिचारिका बाधित झाल्या, बऱ्याच परिचारिकांनी त्यांचे प्राण गमावले आणि अशा परिचारिकांचा सत्कार आणि सन्मान करण्यासाठीच जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात येत आहे आणि या रुग्णालयातर्फे इथे हा साजरा करण्यात आलेला आहे.